सो हॅलो नमस्कार पब्लिक. तर आपल्या गावात म्हणजे होळीचा कार्यक्रम असा भरतोय. तर आपण त्या होळीच्या जागेत जाऊन म्हणजे असं मोठं ज्यात जाळ पेटवून त्याची लोक पूजा करतात. आपण ती जागा बघून येऊया चला. असं म्हणजे खूप छान वगैरे प्रोग्राम भरतोय तिथं आपण लोक पूजा करतात ते आपण बघूया सगळेजण मिळून चला. आता आपण त्या जागेवर पोहोचलोय मित्रांनो. बघू शकता सगळे आपले फॉलोवर्स आहेत. 500 वर्ष अगोदरची म्हणजे जी परंपरा आहे आतापर्यंत जपली जाते आमच्या गावात. ते बघू शकता कडा वगैरे गाडून आणि जे झाड जपली जाते मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता हे आपण जाऊया ते पोरं जिथे ते जमा करते काड्या ते म्हणजे होळी पेटवासाठी जमा करते. तर आम्ही दोघं भाऊ चाललेलो मित्रांनो होळीचे जे काड्या जमा करतात पाहण्यासाठी. लोकांच्या म्हणजे कुबाट्यातल्या काड्या उपसुक म्हणजे होळीत जायचे मित्रांनो. हे बा 24 दिनभर आपल्याला जेवढे आहेत ना जेवढे सगळे कार्यकर्ते आहे मित्रांनो कार्यक्रमाचे. हे बघा मित्रांनो ही पोरग एवढे कोणते काम आहे अर्धा घंटा देऊ शकत नाही म्हणजे हे गटलो आपण हे तर आतापर्यंत केली असती. हे सगळे कार्यकर्ते आहे मित्रांनो. आता हे झाड वगैरे गाळलंय मित्रांनो. आता हे झाड गाडून म्हणजे आता याच्या आजूबाजूला ते कसे हे टाकून देतात ते काड्या वगैरे आणि पूजा वगैरे करता यायची आणि होळी पेटवायला सुरुवात करून देतात. तुम्हाला दाखवतात माझ्या काकाने घरून काड्या आणलेल्या आहे. आपल्या घरून पण काड्या आणतायत ज्याला म्हणजे असा नियम कसा आहे म्हणजे माहिती का त्याची खुशी राहते. आपल्या घरून काड्या आणतात होळी म्हणजे लोक काड्या आणून म्हणजे आता हे बघा आता हे कसं याच्या गोल भावताल घेतात मित्रांनो काड्या आणि याला पिटून देतात म्हणजे याची पूजा वगैरे करून पिटून देतात. आता पूजा वगैरे सुरू झालेली आहे मित्रांनो. आता काही म्हणजे थोड्या टायमाला आता म्हणजे होळी पेटवायला सुरुवात होईल. सगळे लोक आपापल्या घरी नैवेद्य वगैरे आणतात. जे पाहुणचार वगैरे केला ना तो आणता याची पूजा वगैरे करता नंतर घरी जेवण करतात. तो देखो गाइस आप जा रहे हैं अभी होळी को खाना खिलाने. चलो चलो फिर साथ में ये जय हिंद जय पाकिस्तान. सगळं पाकिस्तान आता ते मोबाईल रेकॉर्ड झालं ते. आता होळी बघू शकता तुम्ही म्हणजे निवड केला चालवला आहे. निवड बघू शकता तुम्ही होळीचा व्हिडिओ काढ. होळी बस बस खतम झालं. कच्चा मांदातून उठणार रे नुसता कवाचा कच्चा मांदा मध्ये घुसत राहतो. आजा गेला म्या चोमण्यात नवड्याचं बाल डेंग्याचं फाट एक शंकरचं पोट मी सुरेश शकणाऱ्यानं आणलं ते महानाव झालं. पहिलीच्या भोकात गेली तुम्ही महापुरीला खुश झाले होई नाही पिढीन त्याचा जन्माचा गांडू एक नंबर कावडा बहीण नदीवर पोतात होत होती. देवा होळी पेटली अंगणात
नमस्कार पब्लिक, आता व्हिडिओ आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तर चला सगळ्यांना आता दोघं भाऊ आपण घरी जाणार आहे. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. जय श्रीराम.